मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी वर्ग हतबल झाला। खंडाळी, पापरी, येवती, वाफळे, देवडी तसंच खंडोबाची वाडी या गावांमध्ये या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला। बुधवारी रात्री अचानक हवामानात बदल होऊन जोरदार पाऊस, गारांचा मारा आणि वेगवान वाऱ्यांनी शेतामधील उभी पिकं अक्षरशः आडवी झाली। विशेषतः द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं। गारांच्या तडाख्यामुळं द्राक्षांचे घड तुटून खाली पडले। तसंच आंबा बागांमधील मोहोर आणि कच्ची फळं गळून पडल्यानं बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला। डाळिंब, मका आणि कांदा या पिकांनाही या आपत्तीचा मोठा फटका बसला। वादळी वाऱ्यामुळं मका पिकं आडवी पडली असून कांद्याची पिकं चिखलात सडण्याची भीती निर्माण झाली। डाळिंब बागांमधील फळं गळून पडल्यानं उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे। या अचानक आलेल्या संकटामुळं आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान आणखी वाढलं आहे। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकं घेतली होती, मात्र या आपत्तीमुळं त्यांचे सर्व परिश्रम वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा तात्काळ करून शासनानं शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। तसंच कृषी विभागानं तातडीनं मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्थानिक प्रशासनानंही या घटनेची दखल घेत लवकरच सर्वेक्षण सुरू करण्याचे संकेत दिले असून प्रत्यक्ष नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळाली तरच ते पुन्हा उभारी घेऊ शकतील अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे।